The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। पुण्यं चे पुरिसो कैराथे न पुनः पुनः तान्हि छन्दं कैराथ सुखो पुण्यं स उच्चत्यो। मनुष्याने जर पुण्य केले तर ते पुन्हा पुन्हा करावे. पुण्याची आवड आणि समुच्चय सुखकारक आहे. बुद्धवाणी धम्मपद. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या नंदनवन कॉलनीमधील श्रद्धावान धम्म उपासक अशोक कांबळे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने पुण्य संपादन करण्या हेतू भंतेजींना आपल्या निवासस्थानी निमंत्रित करून भोजन आदी दान देऊन महान पुण्य संपादन करण्यासाठी तथा लोकांना धम्मदेशनेची सुवर्ण संधी प्राप्त व्हावी आणि लोकांच्या चित्तामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा निर्माण व्हावी आणि ती वृद्धिंगत व्हावी, या शुद्ध हेतूने कांबळे परिवाराने आयोजित केलेल्या या धम्मदेशना कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित संपूर्ण कांबळे परिवार, धम्मरत्न मित्रमंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, धम्मदीप बुद्ध विहारातील आपल्या सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका, विविध मान्यवर मंडळी, प्राध्यापक वृंद आणि सर्वच पाहुणे मंडळी तथा बालक आणि बालिकांच्या तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. हे वर्षावासाचे पर्व आहे. कांबळे साहेबांची, ताईंची बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा होती. त्यांच्या परिवारामध्ये भंतेजींनी यावे, भोजन घ्यावे. त्यांचा नातू मैत्रेय यालाही आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे, परंतु बऱ्याच दिवसांपासून विनंती करून देखील आम्हाला लवकर इथे उपस्थित राहता आलं नाही, येता आलं नाही, कारण व्यस्त शेड्यूल आहे. आपल्या कार्यक्रमामध्ये आज मोताळा या ठिकाणावरून बुलढाणा जिल्हा
येथून सुद्धा श्रद्धावान उपासक उपासिका भंतेजींना भेटण्यासाठी धम्मदेसना श्रवण करण्यासाठी आलेत. अंबेजोगाईवरून सुद्धा जॉईंट कमिशनर जोगदंड साहेब आलेले आहेत. त्याचबरोबर प्राध्यापक प्रकाश शिरसाट सर आणि आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. बघा, आपल्या बुद्धविहारात आपण आता सध्या पराभव सुत्ताच्या वरती धम्मचर्चा करीत आहोत. भगवंतांनी वैविध्यपूर्ण उपदेश दिलेले आहेत. एकाच अँगलने भगवंताचे उपदेश नाही आहेत. नेहमीच सांगतो मी, ध्यानावरही भगवान बोलले, भिक्खूंनाही उद्देशून बोलले, भिक्खुनींनाही उद्देशून बोलले, उपासकांनाही उद्देशून बोलले, राजे लोकांनाही उद्देशून बोलले, सावकारांनाही उद्देशून बोलले, ज्ञानीवंतांनाही उद्देशून बोलले, परिव्राजकांनाही उद्देशून बोलले आणि गरीबातल्या गरिबांनाही उद्देशून बोलले. म्हणजे त्यांना जे आवश्यक आहे तसे तसे भगवंतांनी उपदेश केलेत. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की भगवंताने केवळ एकाच कोणत्या विषयाला हात घातलेला आहे. या जगतातील संसारातील असा एकही विषय नाही आहे की ज्याला भगवंतांनी छेडलं नाही, म्हणजे त्यावरती विस्ताराने भगवान बोलले नाही असं एकही विषय नाही आहे. मग तो कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा अजून कोणता उपदेश असेल, भगवंतांनी सर्व प्रकारचे उपदेश केलेले आहेत. आपण पाहू शकतो, बौद्ध साहित्य अगाध आहे, महासमुद्रासारखं अफाट आहे. त्यामध्ये सुत्त पिटक आहे, विनय पिटक आहे आणि अभिधम्म पिटक आहे. आणि त्यातीलच एक भाव पराभव सुत्त आपण पाहतोय. मागच्या वर्षी आपल्या विहारामध्ये आपण महामंगल सुत्त विस्ताराने पाहिलं आहे. त्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं, प्रारंभी भगवंताने कौटुंबिक जीवनाबद्दल भाष्य केलं आहे, सार्वजनिक जीवनाबद्दल भाष्य केलं आहे आणि नंतर तपोच ब्रह्मचर्यांच्या आर्य सच्चान दस्सनं निब्बान सच्चिक्रियाचं येतं मंगलमुत्तम सांगून भगवंताने ध्यान साधनेच्या आध्यात्मिक जीवनाबद्दल, तपाच्या महत्त्वाबद्दल, ध्यानाच्या महत्त्वाबद्दल सुद्धा भाष्य केलेलं आहे. आणि त्यामुळे भगवान म्हणतात, एकंदरीत या मानवी जीवनाला सुखकर बनविण्यासाठी, आनंदमय बनविण्यासाठीची अपेक्षा सगळेच जण लोक मनामध्ये ठेवत असतात. इथे बसलेल्यांपैकी आणि नसलेल्यांपैकी कोणत्याही जाती धर्माची लोक असतील, त्यांना जर विचारलं की तुम्ही जिवंत कशासाठी आहात, जीवन कशासाठी जगताय, तर लोक म्हणतील मला सुखी बनायचं आहे, माझ्या परिवाराला सुखी बनायचं आहे. बरोबर आहे? दुसरा हेतू आहे का काही? नोकरी करण्याचा, प्रपंच करण्याचा, मुलं जन्माला घालण्याचा, श्रीमंत बनण्याचा हेतू काय आहे? ज्ञान घेण्याचा हेतू काय आहे? हेतू एकच आहे की आमचं जीवन सुखकर बनावं, सुखी बनावं, आनंदमय बनावं. आणि भगवंत तर म्हणाले, या जगात ॲटोमॅटिकली आपोआप काहीच घडत नाही, काहीच. फक्त फरक एवढाच असतो की ज्या काही घटना घडत असतात आपल्याबरोबर आणि आपल्या आजूबाजूला, त्यापैकी काही घटनांचे, काही गोष्टींची कारणं आपल्याला समजतात, उमजतात आणि काही घटनांची कारणं आपल्याला उमजत नाहीत, समजत नाहीत. जसं मी नेहमीच सांगतो की आता इस्रोचं यान चंद्रावर गेलं, त्या दिवशी पण मी बोललो, ज्यांना गंधही नाही त्या विषयाचा, त्याला जर म्हटलं तिथे लोक उड्या मारतात, म्हणजे हवेतच असे तरंगतात. तर ज्यांना काहीच गंध नाही ते म्हणेल काय वेडं समजता का मला सारी दुनिया माहीत आहे, तुम्ही म्हणता चंद्रावर लोक चालू शकत नाहीत, असे बॉलसारखे उड्या मारतात, म्हणेल का नाही? तर भगवंताने हे यासाठी म्हणून सांगितलं आहे की जगातील, संसारातील, या ब्रह्मांडातील सगळ्याच विषयांचं आपल्याला ज्ञान नसते. ज्या विषयात आपण निपुण आहोत किंवा ज्याचं ट्रेनिंग प्रशिक्षण घेतलं आहे त्याचं ज्ञान आपल्याला असू शकते, पण जगातल्या सगळ्याच गोष्टींचं ज्ञान आपल्याला असू शकत नाही. भगवान जसं म्हणाले की कर्म आणि कर्माचा विपाक ह्याचं प्रत्येकाला ज्ञान नाही आहे. आहे का? आता ह्यापूर्वी आपण कुठून आलो हे जर विचारलं, कोण सांगेल? ह्यापूर्वी आपण कुठे होतो? कुठे म्हणजे आता घरे नाही बापा, तुम्ही तर आपल्याच घरून आले. म्हणजे ह्या जन्माची गोष्ट करतो आहे मी. भगवंतानं जसा जिक्र केला 31 भूमींचा, बरोबर का नाही? सत्ता, देव, मनुष्य सांग आहेत ना भगवान आपले. कुणाकुणाचे शास्त्र सांगितलं आहे? देव आणि मनुष्यांचे. तर मग आपल्याला जर विचारलं की कुठून आलात, ह्यावरती एक उपदेश आहे भगवंताचा. एका मुलीला विचारलं भगवंताने, तो वेगळा उपदेश आहे, तेव्हा सांगेल मी तुम्हाला. तर प्रत्येकजण नाही सांगू शकत कोणत्या कर्माचा कोणता विपाक आहे. जसं मी नेहमी सांगतो की एकच आई वडील आहेत,
परंतु मुलांच्या स्वभावामध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये फरक आहे. त्याचं काय कारण आहे हे जर विचारलं तरी सांगता येईल का लोकांना? सांगता येते तुम्हाला? समजा तुमच्या 2-3 मुलांमधला एखादा मुलगा बरोबर नाही आहे किंवा एखादी मुलगी बरोबर नाही आहे, मग ते शारीरिकदृष्ट्या म्हणा की मानसिकदृष्ट्या म्हणा, त्याचं रिझन आपल्याला माहिती आहे का खरं ॲक्च्युअलमध्ये काय असते ते? व्यंगाला आपण समजू शकतो, पण स्वभावाचं काय? तेच तर मायबाप, तेच तर अन्न, तेच तर संस्कार, तेच तर घर, पण स्वभाव सारखा आहे का? नाही आहे. म्हणून कर्म आणि कर्माचा विपाक वेगवेगळा आहे म्हणाले भगवान बुद्ध, आणि याचं ज्ञान प्रत्येकच ज्ञानीवंताला असेलच असे सांगू शकत नाही. कारण हा आध्यात्मिक विषय आहे, ध्यानाचा विषय आहे, कर्मफळाचा विषय आहे, कर्मसिद्धांताचा विषय आहे. आणि त्यामुळे तुम्हाला मी आज जे सांगणार आहे तर काश्यप बुद्धांच्या काळामध्ये घडलेला एक प्रसंग सांगणार आहे. कारण हे भोजनदान जे दिलं आहे सरांनी, कांबळे परिवाराने, भोजनदान हे अत्यंत महत्त्वाचं दान सांगितलं भगवंताने. जिगीच्छा परमारोगा म्हणाले भगवान. भूक हा सर्वात मोठा आजार आहे आणि त्या आजाराला शमिविण्यासाठी भोजन घेतल्या जाते. परंतु भगवान म्हणाले की एखाद्या सर्वसामान्याला भोजन देणं ते वेगळं कर्म आहे, आणि भिक्खू आणि भिक्खू संघाला भोजनदान देणं हे वेगळं कर्म आहे. जसं मी नेहमी सांगतो, बीज तेच आहे, पण जमीन वेगवेगळी असेल तर त्याचा विपाक फळ वेगवेगळं असते. खडकाळ जमिनीत त्याच गोणीतलं त्याच पिशवीतलं बीज पेरलं तर त्याचा परिणाम वेगळा आहे, आणि सुपीक जमिनीमध्ये जर बीज पेरलं आहे तर त्याचा परिणाम वेगवेगळा आहे. बरोबर का नाही? म्हणून हापूस आंबा कोकणात चांगल्या प्रकारे येतो, आणि आपण म्हटलं काय काय समजता तुम्ही स्वतः आले, आम्ही आमच्याकडे उगवून दाखवतो, लावून दाखवतो. लागते का मग इकडं? म्हणजे कोकणात जसा येतो तो बहार त्याला, तसा इकडे येईल का? येत नाही. कारण वातावरण, जमीन, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. आपल्यावरही वातावरणाचा परिणाम होतो का नाही? होतो का नाही? बापा, विहारात येणाऱ्याचं वातावरण वेगळंच असते, म्हणून तर वेगळेच आहेत ते. म्हणून तर तुम्ही इकडे आले. आता विहारात येणाऱ्यांपैकी आहे धार्मिकता माहिती आहे, श्रद्धा माहिती आहे, त्याचं फळ माहिती आहे, थोडंफार का होईना म्हणून तुम्हाला इकडे यावंसं वाटलं. बाकीचे आले नाही. काय भंतेजीचं ऐकायचं, काय समजते भंतेजीला, आम्ही काय कमी आहे का म्हणते? म्हणत नाही का असं कोणी? बापा म्हणू शकतात. आणि त्यामुळे तुम्हाला मी आज सांगतो बघा की एकदा आपले भगवान भिक्षू संघाला आणि उपासकांना उद्देशून एक उपदेश करतात, आणि तो भोजनदानाच्या संदर्भातीलच आहे. आज मोठ्या श्रद्धेने कांबळे परिवाराने भोजनदान दिलंय. अनेक लोक भोजनदान देतात. भंतीजींना एकाला, दोघाला, तिघाला, चौघाला, संघाला भोजनदान देणारे भरपूर लोक आहेत. खूप प्रेमाने आणि श्रद्धापूर्वक, सन्मानपूर्वक भोजनदान देतात, आणि ते महान पुण्याचे भागीदारी बनत असतात. संघाला भोजन आदी दान देणे, चिवर आदी दान देणे हे महान फलदायी आहे. तर आज मी आपणास सांगेल की वैविध्यपूर्ण 4 प्रकारचे दानदाता आहेत, आणि त्या 4 प्रकारच्या दानदात्यांना 4 प्रकारचे वैविध्यपूर्ण फल प्राप्त होत असतात, फळं प्राप्त होतात. आणि ते का म्हणून आणि कसे, ह्या संदर्भातील एक उपदेश मी आपणास सांगतो आहे. भगवान बघा या गाथेमध्ये काय म्हणाले की मनुष्याने जर पुण्यकर्म केले तर ते पुन्हा पुन्हा करावे. मनुष्याने जर पुण्यकर्म केले, का म्हणाले असतील जर? कारण सगळ्यांचाच पुण्यावर आणि पापावर विश्वास नाही आहे का? बौद्ध म्हणून घेणाऱ्या तरी लोकांचा आहे का? असे लय लोक भेटतात आम्हाला, लय ज्ञानीवंत, कोण कोण काय काय. बापा, बोलाचाच भातन बोलाचीच कडी, हे कुठं लिहिलं म्हणते, हे कुठं शिकवलं म्हणते, आणि बाबासाहेबांना स्वीकारलं का म्हणते, बाबासाहेबांना सांगितलं का म्हणते. जणू काय बाबासाहेबांचा लयच अभ्यास केलाय, जयंती पुरताच अभ्यास राहते बरं का. आणि हे म्हणते बाबासाहेबांनी कुठं लिहिलं म्हणते. म्हणजे यांच्यासाठी सगळं लिहून घरी आणून द्यायला पाहिजे होतं, आणि मग यांनी स्वीकारायला पाहिजे होतं. तुम्ही स्वीकार करा अथवा अस्वीकार करा. बुद्धाचं वचन ते बुद्धाचं वचन आहे. आणि त्यामुळे बुद्ध म्हणाले इथे की जर मनुष्य पुण्यकर्म करतोय तर त्यांनी ते पुन्हा पुन्हा करावे. पुण्यकर्माची आवड किंवा गोडी आणि पुण्यकर्माचा समुच्चय संचय हा सुखकारक आहे. हे धम्मपदामध्ये भगवंताने आपल्या सांगितलेलं आहे. तर भोजनदान किंवा चिवरदान किंवा जे म्हणून दान पुण्य काही आपण करत असतो, तर भगवान म्हणाले श्रद्धापूर्वक जर आपण करत आहे आणि आपल्याला जर त्याची गोडी आहे
आपला जर त्या पुण्यकर्मावरती विश्वास आहे तर ते आपण पुन्हा 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 करावे. तर मी आपणास सांगेल की बघा, एकदा भगवान म्हणाले की बघा भिक्षूंनो, उपासकांनो, फार पूर्वी एकदा काश्यप बुद्ध होऊन गेले. ते काश्यप बुद्ध एकदा वाराणसीला राहत होते. वाराणसी आता पण आहे, सारनाथ, वाराणसी. त्या वाराणसीला वास्तव्य करीत असताना काश्यप बुद्धांच्या काळात क्षीणाश्रव अर्हत असलेल्या भिक्खू संघासमवेत ते वास्तव्य करीत होते. तर एका नगरातल्या लोकांनी त्यांना भोजनदानासाठी बोलवलं. भोजनदानासाठी सामूहिकरित्या बोलवायचे. तर भिक्खू आणि भगवान बुद्ध भोजनदानासाठी गेले आणि भोजनदानासाठी गेल्यानंतर त्यांनी एक उपदेश करताना म्हणाले की या जगतामध्ये, संसारामध्ये 4 प्रकारचे दानदाता आहेत. म्हणजे दान देणारे लोक किती प्रकारचे आहेत म्हणाले? 4 प्रकारचे लोक आहेत. आणि जे लोक 4 प्रकारच्या दानदात्यांमध्ये मोडतात त्यांना त्यांचे फळ सुद्धा 4 प्रकारानेच प्राप्त होतात, मिळतात. तर मग त्या भगवंताने 4 प्रकारचे दानदाता सांगत असताना भरपूर लोक तिथे उपस्थित होते. जसे तुम्ही आज इथे उपस्थित आहात. तर भगवंताच्या काळातही असंख्य लोक असायचे उपदेश ऐकण्यासाठी आणि श्रद्धावान लोक असायचे. इकडे असेच लोक येत नाहीत. असेच लोक येतात का? धम्मदेशना ऐकण्यासाठी विहारात येणारे असेच लोक नसतात. ते श्रद्धावान असतात, धार्मिक असतात. तर त्या भगवान बुद्धांनी जेव्हा उपदेश केला तेव्हा उपदेशाच्या अंती सगळ्या धम्मसभेमध्ये बसलेल्या एक व्यक्ती उभा राहिला, भगवंताच्या समोर आला. त्याने भगवंताला त्रिवार पंचांग प्रणाम केला, प्रदक्षिणा घातली आणि तो भगवंताला विनंती करतो आणि म्हणतो की हे भगवान, आपण आता जे काही 4 प्रकारचे दानदाता सांगितले आहेत ना विस्ताराने, तर तो उपदेश मला समजला आणि माझ्या लक्षात आलं की मी सुद्धा त्यापैकी एक बनायला पाहिजे. म्हणून उद्यासाठी आमच्याकडचे भोजन आपण स्वीकार करावे. माझ्या नगराच्या वतीने मी आपल्या भिक्षू संघासह आपल्याला भोजनदानाचं निमंत्रण देतो. भगवंताने मूक संमती दिली. भगवान मौन बाळगायचे. जर होकार असेल, यश असेल तर बोलायचे नाही, नाही तर मग मध्येच सांगायचे की जमणार नाही. त्यांची एक विशेषता होती ती बोलण्याची, सांगण्याची. तर मग भोजनदान स्वीकारलं. जो श्रद्धावान उपासक होता, ज्याच्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला की आपण आपल्या नगराच्या वतीने भोजनदान दिलं पाहिजे, भगवंताला निमंत्रित केलं पाहिजे, तर तो आपल्या गावी गेला भोजनाची तयारी करण्यासाठी. गावामध्ये जाऊन त्याने दौंडी पेटवली. घरोघर तो फिरला आणि घरोघर फिरून तो प्रत्येकाला सांगत होता की बघा भावांनो, बहिणींनो, मी आत्ताच वाराणसीतल्या नगरातून आलो आहे. तिथे मी भगवंताचा उपदेश ग्रहण केला आहे आणि माझ्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली की त्या भगवंताला, भिक्षू संघाला मी भोजनदान दिलं पाहिजे. आपल्या नगरामध्ये भिक्षू संघ आणि भोजनदान येत आहेत. तर त्यांना ज्यांची कुणाची इच्छा असेल तर कोणी 2 भंतेजींना, कोणी 4 भंतेजींना, कोणी 5 भंतेजींना किंवा अजून अधिक भंतेजींना भोजनदान देऊ शकता. त्यांची जशी इच्छा आहे तशी त्यांनी मला सांगावे. तर त्याने नोंद केली. मग तर जे श्रद्धावान लोक होते, आता काही लोक श्रद्धावान असतात, भाविक असतात आणि काही लोक श्रद्धावान नसतात. तर गावातल्या, नगरातल्या बऱ्याच लोकांनी बघा, कोणी 2 भंतेजींना भोजनदान देऊ शकतो बा मी, कोणी 3 भंतेजींना. आजही बघा आपल्याकडे वर्षावासाच्या दरम्यान तुम्हाला सांगितल्या जाते, नाही का? तुम्ही लोक करत असाल तसं विहारामध्ये, बऱ्याच विहारांमध्ये असं होते आजही की भिक्षू संघाचं भोजन ज्यांना कुणाला आपापल्या घरून आणायचं आहे त्यांनी आपल्या स्वइच्छेनं भोजन घेऊन यावं. किती लोक घेऊन येतात बघा भोजनदान, भरपूर लोक घेऊन येतात. आणि त्याही वेळेस मग त्या गावामध्ये, नगरामध्ये असं होत होतं, बऱ्याच लोकांनी भोजनदान घेतलं. ज्या श्रद्धावंताने सगळ्यांना सांगण्याचं काम केलं, प्रेरणा दिली, तर तो एका गरीब अकिंचनाच्या दारामध्ये सुद्धा गेला. अकिंचन होता, गरीब होता, नवरा बायको आणि त्याचा परिवार होता. आता हा प्रेरणा देणारा दानदाता होता, श्रद्धाळू, की जो सगळ्यांना सांगत होता की भगवान येणार आहे, भिक्षू संघ येणार आहे, तुम्ही सुद्धा देऊ शकता तुमची इच्छा असेल तर. तो त्या गरीबाच्या दारामध्ये गेला अकिंचनाच्या आणि त्यालाही म्हणाला की भगवान येणार आहे, भिक्षू संघ येणार आहे, बाबा तू देतो का काही भोजनदान, एखाद्या भंतेजीला देशील का, तुझी इच्छा असेल तर. नको, उद्या असं नको म्हणायला तू की बा मला सांगितलंच नाही.
तर त्याने विचार केला आणि त्याने सांगितलं की बघा दादा, तुम्ही सांगताय खरं आहे, पण मी गरीब आहे, मीच मागून माझा उदरनिर्वाह करतो, लोकांच्या वरती विसंबून आहे, आणि मी भगवंताला भिक्षू संघाला कसं भोजन देऊ शकतो? माझ्याच एक वेळच्या पोटाची खळगी भरू शकत नाही, एक वेळच्या जेवणाची सोय नाही आहे, आणि त्या भिक्षू संघाला एखाद्या भिक्षूला सुद्धा कसं भोजन देऊ शकतो? त्यावर तो प्रेरक उपासक जो होता ना, श्रद्धाळू, तर तो म्हणाला की बघ गड्या, तुला हात पाय चांगले दिलेत, तू तरुण आहेस, जर तुझ्या मनात इच्छा असेल तर तू एखाद्या भिक्षूला भोजनदान देऊ शकतो, आणि तुला असं वाटत नाही का तुझ्या गरिबीचं काही कर्मच कारण असतील म्हणून? मेहनत तर करतोय ना तू, पण तूच गरीब आहेस. किंवा इथे लोक जे गरीब आहेत मेहनत तर करतात, पण सगळेच श्रीमंत बनतात का? आजही मेहनत करणारे ते सगळेच आहेत ना, पण सगळेच श्रीमंत बनतात का? अनेक लोक आहेत तिथे राबतात जीवनभर, पण त्यांना श्रीमंत बनता येत नाही, म्हणजे बनत नाहीत ते का? तर भगवान बुद्धांनी त्याच्याही मागे कर्माचा विपाक सांगितला. जसं मी नेहमी सांगतो, एखाद्या शाळेमध्ये एखाद्या कॉलेजामध्ये सगळे विद्यार्थी असतात, सिलेबस तोच असतो, शिक्षक प्राध्यापक तेच असतात, शिकवणी त्यांची सेम असते सगळ्या विद्यार्थ्यांना, परंतु सगळे स्टॉपला येतात का विद्यार्थी? काय सर येतात? येत नाहीत. पुस्तकं तेच आहे, सिलेबस तोच आहे, नाही का? शिकवणं सारखंच आहे ना, सगळेच तर विद्यार्थी सारखेच आहेत, पण तरीसुद्धा कुणाला 100 पैकी 100 आहेत, कुणाला 85, कुणाला 95 आहे, कुणाला 60 आणि कुणी नापास आहे का नाही? त्याच्यात तुम्ही कमजोर आहे का? शिक्षकाला जबाबदार धरावं लागेल का त्याला? त्याच वर्गातील काही विद्यार्थी टॉपला आलेत आणि काही विद्यार्थी एकदम जागच्या जागेवरच आहेत. होते की नाही? असं होते की नाही? शाळेत गेले होते बापा, सगळे शाळेतच गेले होते ना, होते का नाही? बिलकुल होते. असं तर काय कारण आहे त्याचं? मग सगळेच ज्ञानी का होत नाहीत? सगळेच भिक्खू का बनत नाहीत? आणि बनले भिक्खू तर सगळेच टिकत का नाहीत? बघा तुम्ही, सगळेच बुद्धिवान का नाहीत? सगळेच लोक प्रेमळ का नाहीत? सगळेच लोक दानशूर का नाहीत? सगळेच लोक धार्मिक का नाहीत? सगळेच लोक परोपकारी का नाहीत? माहिती आहे तुम्हाला? आणि सगळेच वेडे का नाहीत? सगळेच अज्ञानी का नाहीत? सगळेच चोर का नाहीत? बापा, नाहीत का चोर? आहेत ना. असं कसं म्हणता? आहे का नाही? क्वालिटीमध्ये फरक आहे का नाही? माणसं माणसंच असून सुद्धा देखील भगवान म्हणाले प्रत्येकामध्ये फरक आहे का नाही? तर हा कर्माचा विपाक आहे. प्रयत्न करून सुद्धा देखील जर काही प्राप्त होत नसेल तर भगवंताने सांगितलं की त्याच्याही मागे कर्म असतात. आणि म्हणून मग त्या प्रेरक असलेल्या, म्हणजे प्रेरणा देणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या उपासकाने त्या गरीबाला, अकिंचनाला बोलून दाखवलं की तुला वाटत नाही का तुझ्या मागच्या काही कर्मामुळे तू आज गरीब आहेस? तर त्याला पटलं ते बोलणं. आता कोणाची ट्यूब कधी पेटल की नाही? काही चमच सारखी नेहमी सांगतो तस, वरणात भाजीत पूर्ण वेळ राहते चमच पळी, पण चव राहते का त्याला? त्याची सगळा बाबासाहेब माहीत आहे म्हणते मला, सगळा बुद्ध माहीत आहे म्हणते मला, आणि ढेकळं माहीत नाही काय. झुकता येईना, वागता येईना, प्रणाम करता येईना, वंदन करता येईना, विहारात जाता येईना, दानपुण्य करता येईना, सील पालन करता येईना, ध्यान करता येईना, मंगलमैत्री करता येईना. काय कळते मग? आहे का नाही अशी परिस्थिती? आहे का नाही बापा? तर बघ, त्याला पटली ती गोष्ट. फार कमी लोकांना पटते धम्माची गोष्ट. ज्यांचं पुण्यकर्म आहे त्यांच्यातच श्रद्धा भाव उत्पन्न होतो. ज्यांचं पुण्यकर्मच नाही ते उलट्या घागरीसारखे असतात. परिस्थिती आहे अशी, तुमच्या माहितीसाठी सांगतो. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. 67-68 वर्ष होत आहेत ना आता. विजयादशमी आहे बघा. कोणाला माहित नाही पंचशीला आहे म्हणून आपल्यात? कोणाला माहित नाही? भलेही विहारात जात नसतील, लग्नात कोणाला तरी बोलवतात, लग्नापुरतं, गृहप्रवेशापुरतं तर बोलवत असतील का नाही? वाढदिवसापुरतं तर बोलवत असतील का नाही? तर पंचशील कोणाला माहित नाही? आणि त्यातलं सुरामेरय मज्जप मादठाणा कोणाला माहित नाही? पाठ तर लय असेल पण माहित कोणाला नाही. पाली वाटताही येत असेल पण त्याचा अर्थ कोणाला माहित नाही. माहित आहे का नाही? आणि जयंतीला काय घडते काय मी तुम्हाला कसं सांगू? आहे का नाही?
आताच एका ठिकाणी बोललो, नागपूरचा वासनिक परिवार आम्हाला भेटायला आला, त्यांच्याशी वार्तालाप करत होतो. त्यांना म्हणालो की आहे की नाही आजची परिस्थिती, तर म्हणून बघा हे ज्ञान, हा धम्म, ही श्रद्धा, हे पुण्य प्रत्येकाच्याच वाट्याला नाही आहे. त्यासाठी पुण्यकर्म आपले जबाबदार असतात म्हणाले भगवान बुद्ध या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये. म्हणून त्या गरीबाला त्या प्रेरित करणाऱ्या दानदात्यानं असं बोलून दाखवल्यावर त्याचं क्लिक झालं, ट्यूब त्याची पेटली आणि त्याला वाटलं खरं आहे गड्या, जर दान पुण्य केल्याने श्रीमंती प्राप्त होणार असेल, धन प्राप्त होणार असेल आणि खरंच मीच गरीब आहे, बाकीचे श्रीमंत आहे आणि मेहनत तर मी पण करतोय, राब तर मी पण राबतोय, माझी पत्नी पण राबते, मी पण राबतोय, तरी पण आम्ही गरीबच आहेत एवढ्या वर्षांपासून. आणि काही लोक लवकर श्रीमंत होतात, काही लोक श्रीमंत कुळात जन्मालाच येतात, काही लोक सोन्याचा चमच तोंडात घेऊनच जन्माला येतात. येत नाहीत का? तुमच्यातच बसलेले बापा कितीतरी असे असतात, नाहीत का? आहेत का नाही? कर्म कर्म आहे, कर्म सिद्धांत आहे. त्याला गोष्ट समजली आणि तो म्हणाला ठीक आहे, मी प्रयत्न करतो. यानं सांगितलं तू धडधाकट आहे, जवान आहेस, काहीतरी काम केलं तर तू मिळवू शकतो राईस, तेल, काय जे काय असेल जेवण बनवण्याची सामुग्री. तो म्हणाला ठीक आहे, तुम्ही सांगितलं पटलं, मला श्रद्धा माझ्यात निर्माण झाली, आता मी काम करतो दिवसभर काहीतरी आणि उद्याच्या भोजनाची तयारी करतो. तो गेला बायकोकडे सांगायला. आता त्याची मानसिकता तयार झाली. बायको पण श्रद्धावान होती, बिचाऱ्या माय मावल्या. आताही पाहतो माझ्या जेवढ्या आया आहेत काही अपवाद वगळता, माझ्या जेवढ्या बहिणी आहेत अपवाद वगळता सगळ्या विहारांमध्ये त्यांचीच संख्या जास्त असते. सगळीकडे पाहतो आहे मी, कारण मुळातच त्यांच्यामध्ये विनम्रता असते, झुकण्याची, वाकण्याची, कमीपणा घेण्याची. संसारातही पाहतो नाही का, कमीपणा घेण्याची हा सद्गुण आहे. खरं तर मोठं मन असतं स्त्रियांचं, भगवंताने सुद्धा सांगितलेलं आहे. मी त्या दिवशी आपल्या कोणाकडे सांगितली गोष्ट, झेरॉक्स आणि फॅक्स धरेताईकडे गोष्ट सांगितली, मुलापेक्षा मुलगी बरी. ऐकलं सर? तर मग बायकोकडे गेल्यानंतर बायकोला सांगितलं की बघ त्या दानदात्याने असं सांगितलं आहे की आपण काही कर्म केले असतील, दानपुण्य केलं नसेल म्हणून आपण गरीब आहोत, कंगाल आहोत, तर आपणही पुण्यकर्म केलं पाहिजे. भगवान बुद्ध येत आहेत, भिक्खू संघ येत आहेत, किमान एखाद्या तरी भिक्खूला आपण भोजनदान देऊ शकतो, मेहनत करून काबाड कष्ट करून आणू शकतो, तांदूळ वगैरे जेवणाचे पदार्थ बनवू शकतो. बायको म्हणाली ठीक आहे, चांगलीच तर गोष्ट आहे, भगवान येत असतील आणि भिक्षू संघ येत असेल आणि त्यातल्या एखाद्या भंतीजीला भोजनदान द्यायला भेटत असेल तर अजून काय पाहिजे. तर तिला कळालं आता यांनी कधीच भोजनदान दिलं नव्हतं. विचार करा तुम्ही, भगवंताच्या काळातही असे लोक होते की जिंदगीत कधी भंतीजीला कोणत्याच, भगवंताला देखील मी नेहमी सांगतो श्रावस्तीत 7 कोटी लोक राहत होते, पैकी 5 कोटी लोक भगवंताकडे आले, भोजनदान, चिवरदान, परिष्कारदान, सील पालन, उपोष, ध्यान करत होते. पण 2 कोटी जे होते नाक मोरडणारे होते, असे कट मारणारे, भगवंताला भिक आणि भिक्खू संघाला. आजही असे लोक आहेत अभागी की पुण्यकर्मापासून, श्रद्धेपासून वंचित आहेत. आहेत का नाही? आपल्यातलीच गोष्ट करतो बापा, दुसऱ्याला कुठं नाव ठेवा आणि काच नाव ठेवा दुसऱ्याला, आहे ना गोष्ट. आणि मग बायको तयार झाली, दोघांनी विचार केला की आता आपण काय काम करायचं. दोघे नवरा बायको निघाले गावात. आता हे कामं करणारेच होते आणि गावात घराघरात, प्रत्येक घरात जय्यत तयारी होती. कशाची? की उद्या भगवान आणि भिक्षू संघ आपल्या नगरामध्ये येणार आहे आणि आपल्याला एक भंतेजी भेटले, कोणाला 2, कोणाला 4, कोणाला 100, कोणाला 50, कोणाला 400, 500. भरपूर भिक्षू होते ना. आता कोणी भिक्षू नाही आपल्या, नाही का. लोक म्हणतातच फक्त भंतेजी काहीच करत नाही म्हणते, बनायला कोणीच तयार नाही. आपले पोर बापा इंजिनियर बनवते, डॉक्टर बनवते, प्राध्यापक बनवते आणि जो भंतेजी आहे ते बरोबर नाही म्हणते. भंतेजी बापा तुम्ही बना ना, कोणी हात धरले. एका ठिकाणी सर कार्यक्रमाला गेलो होतो, लयच मोठा कार्यक्रम होता गोयंका गुरुजींचा. लय मोठे अधिकारी आहे आपले इथे, आता रिटायर्ड झाले बहुतेक सर कांबळे साहेब. लय भंतेजी आले होते कार्यक्रमाला. भिक्षू संघ बसलेले हो स्टेजवरती आणि प्रवचन सुरू होतं कोणाचं तरी, आणि मग ते विपස්සना आचार्य का काहीतरी होते सोन्ने सर, आणि ते उभे राहिले माईकवर बोलण्यासाठी. हे लय डेंजर आहे, मी नेहमी सांगतो. हे हातात आलं की काहीच खरं नाही. आपल्या समाजातल्या ते बापा ज्याला काहीच माहीत नाही त्याला हे हातात येऊ द्या,
सारा बाबासाहेब सांगते ते, अरे बुद्ध सांगते ते, नाव ठेवू ठेवू शिव्या देऊ देऊ दुसऱ्या लोकांना, नाही का. तर ते उठले बा अधिकारी, तर नाव बिव घेऊ शकत नाही आपण, सांगतो पण हे सांगितलं पाहिजे. तर त्यांनी असे बोलले, तुम्हाला मी काय सांगू, भिक्षू संघाला एकदम काहीच नाही म्हणे, हे असं आहे तसे आहेत वगैरे वगैरे. मग ते एक भंतेजी म्हणे त्यांना बोलणं झाल्यावर, थांबा म्हणे तुम्ही, साऱ्या जाती धर्माचे लोक होते हो. ते एक भंतेजी आमचे उभे राहिले आणि त्यांना म्हणाले की बघा तुम्ही जे आता बोलले, तुमचा लय अभ्यास आहे, तुम्ही लय ग्रंथ वाचलेले दिसते, तुमच्या अभ्यासावरून पाती मोक्ष कशाला म्हणतात आणि फलानन बिस्तानन हेन तेन भिक्खूचे नियम विनय काय काय लय सांगितलं तुम्ही. म्हणे ठीक आहे, तुमच्या म्हणण्याचा सारांश होता की भंतेजी लोक बरोबर नाही. ते म्हणे ठीक आहे, ॲग्री, मान्य की भंतेजी लोक बरोबर नाही. हे समजलं ना म्हणे तुम्हाला, आता तुमची श्रद्धा आहे ना म्हणे बुद्धावर धम्मावर संघावर बाबासाहेबावर. ते म्हणे हो बिलकुल माझी डोळ्यात श्रद्धा आहे म्हणे. भंतेजी म्हणे तुम्हाला वाटते ना धम्माचा प्रचार प्रसार व्हावा, बुद्ध शासन टिकावं. ते म्हणे हो बिलकुल. तर ते म्हणे तुम्हाला पोरं किती आहे भंतेजी आपली. हे सवाल जवाब झाला सर, मी सांगतो तुम्हाला, हे आता सगळीकडेच जाते म्हणून. ते म्हणाले 2 मुलं आहे. तर काम काय करतात म्हणे मुलं, एक मुलगा इंजिनिअरिंग करते म्हणे, एक मुलगा डॉक्टर झाला म्हणे. भंतेजी म्हणे मीच वर काढतो, घडलेलं सांगतो तुम्हाला. माझ्यासोबतचे 10-12 जे करू तुमचा तुम्ही असं बोर्ड दाखवा, करुणा भंतेजी बरोबर नाही, हे भंतेजी बरोबर नाही, तुम्ही फक्त सांगा म्हणे, आता तुमचा लय अभ्यास आहे, यांना घरी बसवतो आणि तुमचे दोन्ही मुलं, तुम्ही सम्राट अशोक सांगितला की नाही म्हणे, आता त्यांनी असं केलं तसं केलं, तर तुमचे दोन्ही मुलं, तुम्ही नका म्हणे, आता तुम्ही तर झाले, संपला विषय तुमचा, तुम्ही काय करता इकडे येऊन, तर तुमचे दोन्ही मुलं द्या म्हणे इकडं, भंतेजी बनवा, आणि तुम्हाला जे कोणते चांगले भंतेजी दिसतील, समजा बा हे चांगले आहे, समजा तुमचा डोक्यानुसार त्यांच्याकडे पाठवा म्हणे दोन्ही मुलांना, आणि मग म्हणे तुमच्या मुलांना आदर्श भिक्खू बनवा, आणि मग त्यांच्या म्हणण्यानुसार भंतेजी लोक वागतील बा. तर मग ते मुकेच बसले असे खाली मान घाल. हा एक विषय आहे बघा, तुम्हाला वेगळा सांगतो. आणि म्हणून भगवान म्हणाले असं बोलणं नाव ठेवणं फार सोपं आहे, प्रत्यक्ष आपण तिथे जाणं किंवा ती अनुभूती घेणं हे मात्र फार अवघड आहे. आणि म्हणून मग या नवरा बायकोनं दोघेही गावामध्ये गेले, सगळ्या दारामध्ये कोणी ते ढिपल्या वगैरे फोडत होते, लाकडं वगैरे फोडत होते लोक, म्हणजे पडलेले होते, कोणी तांदूळ निसणं सुरू होतं, कोणाचे गहू निसणं सुरू होतं, हे दारादारावर चालले होते. आणि आम्हाला काही काम आहे का बा, तुमच्या दारावर कोणी येत असेल, भांडे घासायला काही लागते का बा तुम्हाला, बाई काम करायला कोणी काय माणूस लागते का, म्हणत असेल ना, असं काय म्हणत नाही का, म्हणत असेल ना, इकडून तिकडून सांगत असतील याच्याकडून त्याच्याकडून. तर तसे मग ते दोघे नवरा बायको फिरत होते, तर एका सावकाराच्या दारात गेले आणि हे म्हणत होतो काही काम असेल तर आम्हाला द्या, काही काम असेल तर आम्हाला द्या, आम्ही दोघं तयार आहोत काम करण्यासाठी. तर मग सावकाराच्या नौकराने पाहिलं, त्यांना कामाला माणूस पाहिजे होता लाकडं फोडण्यासाठी, ते धान्य वगैरे निसण्यासाठी. तर सावकार म्हणे बोलवा. या दोघांनाही काम लावलं, माणसाने त्या लाकडं फोडायचं काम केलं आणि बाईनं तांदूळ वगैरे निवडायचं आणि कुटायचं काम केलं. उखळ असते माहिती आहे, उखळ असते गावाकडे, त्याच्यात धान टाकायचं आणि साळ ते भात तयार होत त्याच्यातून. दोघांनी काम केलं, एवढ्या प्रसन्न चित्ताने काम केलं त्यांनी. आता ते सेठानीने पाहिलं, सावकाराने पाहिलं, सावकारणीनं पाहिलं, बापा एवढ्या लवकर आणि एवढं चांगलं काम करत आहे, ते काय कारण आहे. आता बघा, कोणी प्रसन्न चित्ताने काम करत असेल, मन लावून काम करत असेल तर लय लवकर काम होते. पण करू की नको, लय जीवावर येऊन आणि काय असं तर राहते का तसं राहते का म्हणून होते का काम लवकर, लय जड जाते मग. आणि म्हणून त्यांचं काम लय भारी होत होतं, एकदम प्रसन्न चित्ताने करत होते. आणि मग सावकाराने पाहिलं, सावकारणीनं पाहिलं, ते खुश झाले. त्यांनी विचारलं बा नेमकं काय आहे तुमचं, असं काय कारण आहे की तुम्ही एवढ्या प्रसन्न चित्ताने एवढं चांगलं काम करतात उत्साहाने. त्यांनी सांगितलं की महाराज, आम्ही एका भंतेजीला उद्या भोजनदान देणार आहोत आणि त्यासाठी म्हणून हे मेहनत करतोय, काम करतोय. आम्ही आतापर्यंत काय मेहनत काम धंदा करत नव्हतो, आयत खाऊ होतो. तर ते सावकार खुश झाले, सावकारीणी खुश झाली आणि त्यांनी जो मोबदला द्यायचा होता, मग तांदूळ, तेल, साखर जे काही होतं त्या काळामध्ये, गुळ वगैरे, हे लय सामान दिलं. कारण हे पण तर श्रद्धावान होते, यांनी 200-400 भंतेजीचं भोजनदान स्वीकारलं होतं ना. आणि मग ते गेले घरी, भोजन वगैरे पकवलं. मग ज्याने नावांची नोंद केली होती बघा, ते काल एक जण आलं होतं ना सांगायला की कोण किती भंतेजींचं भोजन घेणार आहे, तर नोंद केली होती.
कोण 400, कोणी 500, कोणी 200, कोणी 100, कोणी 50, कोणी 25, 20, 10, 5 जे काही असेल तो नोंद केली होती. आता यानं एका भंतीचं भोजन घेतलं होतं, जे लिहिणारा होता नोट करणारा होता तर त्याच्या लक्षातच नाही राहिलं. त्याला वाटलं बाई एक भंती तर कोणी देऊ आपण. त्या काळात प्रथा होती अशी, एक भंती तर कोणी देऊ याला, एकच तर भंतीची घेतला यानं. आता हे लोक असा कधी कधी विचार करतात कोणाकोणाबद्दल, आमचंच खाऊ द्या म्हणतात, आमचंच वाढू द्या म्हणतात, दुसऱ्याचं नको वाढा म्हणतात. बापा होते सर विहारात असं, दुसऱ्याचा डब्बा तसाच ठेवलाय. ते बिचारे आले, त्यांना कुठं जायचं होतं किंवा त्यांनी दुसऱ्या विहारातल्या लोकांच्या महिलांच्या भरोश्यावर ठेवलंय तिथं. ह्या म्हणे ठेवून द्या म्हणे, आम्ही वाढतो. आणि कायचं वाढतो, आपलंच वाढलंय सारं. आता त्या बिचाऱ्यांनी श्रद्धेनेच आणलं असेल की नाही, हे वाढलंच नाही, डब्बा तसाच ठेवलाय. ही श्रद्धा आहे का? ही श्रद्धा नाही आहे. आणि म्हणून मग ते त्यांचं नाव लिहिल्या गेलं नाही. दुसऱ्या दिवशी भंतेजी आले, भगवान आले, भिक्षू संघ आला, विहारामध्ये थांबले ते सगळे भिक्षू, भंतेजी, भगवान. आणि मग ज्याने ज्याने जेवढे भंतेजी घेतले होते का नाही ते घ्यायला यायचे, भिक्षापात्र उचलायचे आणि मग ते त्यांच्यासोबत भंतेजी जायचे. आता भगवान काश्यप होते, आपल्या कुटीमध्ये बसलेले होते. ते सगळे भंतेजी गेले. आता मोजून होतं ना सगळं कोणी कोणी किती घेतले होते. तर हे बिचारं वाटच पाहून होतं, माझ्या वाट्याला कधी भंतेजी येतात, माझ्या वाट्याला कधी भंतेजी येतात. गरीब गरीब याच्या वाट्याला कायचे भंतेजी आले, सारेच्या सारे भंतेजी संपले, फक्त काश्यप भंतेजी राहिले, बुद्ध राहिले. आता लोकांना वाटलं बा राजा असतो, राजा होता. राजा, राजकुमारी, सावकार, प्रधानमंत्री हे सगळे असे तिथं येऊन हात जोडून तयार की भगवान आमच्याकडे येतील, कारण आम्ही राजे ना, भगवान आमच्याकडे येतील. आणि हे प्रतीक्षेमध्ये भगवान आपले आतमध्ये कुटियामध्ये, भोजनाची वेळ झाली, भगवंतानं आपल्या कुटीचा दरवाजा खोलला. यानं अगोदर विचारलं कालच्या त्या प्रेरकाला की बा मला भंतेजी, हे म्हणे कोणीच नाही म्हणे, माफ कर म्हणे मला. येरडाय पडायला लागलं. मग आता श्रद्धा उत्पन्न झाल्यावर, ज्यांच्या मनात श्रद्धा उत्पन्न होते आणि संधी जर कधी मिळाली नाही तर साहजिकच आहे की वाईट वाटते. आणि जे फक्त जेवणाच्याच भरोशावर येतात त्यांना काही वाटत नाही, नाही का? कार्यक्रम संपला तर संपला म्हणतात, जेवायचं बाकी आहे ना, हां मग ठीक आहे, हो ते काय कुठे ऐकता येईल म्हणतात, त्याचं काय बापा. असतात असे लोक, नसतात म्हणता का तुम्ही, असतात असे लोक. आणि बघ ते गडबडू लागलं, ते रडत होतं की मला भंतेजी भेटले ना, आम्ही मेहनत केली, असं केलं तसं केलं, मी श्रद्धेनं पहिली बार भंतेजीला भोजनदान देणार होतो, माझ्या वाट्याला तर एकही भंतेजी आले नाही, सगळे गेले. तर ते माफी मागत होते. ते प्रेरक उपासक जे होते श्रद्धावान, ज्यांनी त्याची नोंदच केली नाही म्हणे, राहून गेलं. तर याला म्हटले बा ते उपासक की एकदा भगवान राहिलेले आहेत आपले, तू भगवंताला विनंती करून बघ, जर भगवंताची कृपादृष्टी झाली तर भगवान येतील, जर भगवंताला वाटलं तर. याला वाटलं बा पाहू आपण ट्राय करून, आता काय करा, भगवान माझ्याकडे कसे येतील असंही वाटलं. आता राजे लोकांना सोडून भगवान माझ्याकडे कसे, हे गेलं कुटीच्या इथे, आणि कुटीच्या तिथं गर्दीच गर्दी. आता भगवंताला स्वीकार करण्यासाठी, सन्मान करण्यासाठी भगवंताच राजे लोक हात जोडायचे असे. तुम्ही अशोक राजाचं पाहिलं बाबा, तुमचं नाव अशोकच आहे. अजिंक्य पप्पाचं नाव आहे अशोकाचं आहे. तर राजा अशोक बघा, तुम्ही ऐकलं असेल तर मोगली पुत्र तिसकडून भंतेजी, एक श्रामणेर भंतेजी गेले तिथे दरबारात. सम्राट अशोक खाली बसले, भंतेजीला बसवलं वरच्या आसनावर. ती श्रद्धा असते. आणि मग भगवंताच्या तिथे गेले ते, आणि प्रतीक्षेत असं गुडघ्यावरती बसून बा भगवंतानं तरी माझं निमंत्रण स्वीकार करावं. हे राजे लोक वगैरे जे होते, प्रधानमंत्री वगैरे, याला हाकललं तिथून, इथं काही भेटत नाही, जा तू निघून. त्यांना वाटलं मागायलाच आलं काहीतरी. आजही असे करतात लोक बापा, आम्हाला करतात लोक. लोकांना वाटतं का मागायला येते की काय, कायला मागायला जाऊ, कुठंच मागितलं नाही आतापर्यंत आपण, मागामागीचा विषयच नाही आपल्याला काय. सर विचारा औरंगाबादमध्ये, मुंबईत कुठे राहिलो, जिथं कुठं मागायला कोणाकडे गेलो नाही आपण कधी. काय मागणाऱ्यापैकी दिसतात का सगळेच जण, सगळे सारखेच का, एकाच माळाचे मणी असतात का सगळे? बिलकुल नाही. काही माळा वेगळ्या राहतात, चंदनाच्या माळा राहतात, नाही का, मोत्याच्या माळा राहतात. ते कळालं पाहिजे आपल्याला माळ कोणती आहे, त्यातला मणी कोणत्या माळातला आहे, पण कळत नाही ना. आपण आपला दृष्टिकोन ठरलेला आहे. तर मग ते राजे लोक, प्रधानमंत्री म्हणे, जा म्हणे तुम्ही इथं कशाला आला म्हणे तू. ते म्हणे नाही मला भगवंताला विनंती करायची म्हणे. तर ते परेशान झाले. त्यांनाही वाटलं अहंकारामुळे भगवान याच्या कुठं विनंतीला मान देतील काय आम्हाला सोडून. भगवान जसे बाहेर आले, भगवंताचं भिक्षापात्र घ्यायचे लोक,
आणि भगवंताला रस्ता दाखवायचे, मग कोणीकडे जायचं. तर भगवान बाहेर आले. भगवंताने आपल्या दिव्य दृष्टीने अगोदर पाहिलं होतं. भगवान जाणतात, मी नेहमी तुम्हाला सांगतो, आपल्या दिव्य दृष्टीने जाणतात. भगवान बुद्ध पाहतात, सर्वज्ञ भगवंताला म्हणून तर म्हणतात. भगवान सर्वज्ञ होते ना, दिव्य दृष्टीने पाहिलं कोणाचं पुण्य कर्म, कोणाची श्रद्धा जास्त आहे, कुणाचं कर्म फळाला येत आहे, कोण लवकर श्रोतापन्न बनू शकते, सकृतागामी अनागामी बनू शकते. भगवान बरोबर तिथे सहाय्यक बनायची त्या पुण्यकर्मासाठी. भगवान जसेही बाहेर आले, राजे लोकांना वाटलं भिक्षापात्र आमच्याकडे देतील, आमच्या प्रधानाकडे देतील, सेवकाकडे देतील. पण भगवंताने भिक्षापात्र दिलं अकिंचनाकडे. हात जोडून तयारच होते ना भिक्षापात्र घेण्यासाठी. भगवंताने भिक्षापात्र घेतलं, सगळ्यांचे डोळे असे इकडं तिकडं पाहत होते लोक. भगवंताचं भिक्षापात्र, भगवंताने अकिंचनाकडे भिक्षापात्र दिलं आपल्याला सोडून. लोक आश्चर्यचकित झाले ना. आणि नंतर पुन्हा विचार आला की आपण राजे लोक, आणि आता हा काय खाऊ घालेल. का रिस्पेक्ट होता ना, सन्मान होता. भगवंत आले आपल्या नगरामध्ये, हा काय खाऊ घालेल, याच्याकडे तर काहीच नाही आहे. आणि मग सगळे लोक भगवान पुढे, आणि राजे लोक सगळे प्रधान त्यांच्या पाठीमागे. राजानं लवकर सांगितलं बाकीच्या लोकांना की जे काही पंचपक्वान आहे त्याच्या घरी नेऊन ठेवा. भगवंताला उपाशी ठेवते काय माहिती आहे. आता प्रत्येकाचे समज असतात, समज गैरसमज, कारण ते चष्मा लावलेला आहे ना प्रत्येकाने, त्यानुसारच विचार करतात माणसं कुठेही गेले तरी. आणि मग ते गेले तिथं, तर असं म्हणतात की त्याची श्रद्धा होती फार, त्याचं पुण्यकर्म होतं. आणि त्याच्या पुण्यकर्माच्या बळावर जसे जसे भगवान आणि सगळे लोक त्याच्या घरापर्यंत गेले, तर भोजनदानाचा पदार्थांचा सुगंध दरवळत होता. दरवळते की नाही सुगंध? हां बापा, दरवळत कसा नाही. दरवळते ना, आपण नेहमी सांगतो सुगंधाबद्दल. तर सुगंध दरवळत होता. तर सगळे लोक म्हणाले बापा हे तर गरीब दिसते आणि एवढा सुगंध कसा काय येऊ लागला. आता इथे खिरीचा सुगंध येऊ लागला. सुगंध दरवळत होता आणि सगळे लोक असे विचारातच पडले की यानं कुठून काय काय आणलं. तर असं म्हटलेलं आहे बौद्ध साहित्यामध्ये, दिव्य ओज त्याच्या भोजनामध्ये तिथे देवता लोकांनी भरलेली होती. त्याचं भोजन असं पावन होतं, कारण सम्यक संबुद्ध तिथे भोजन घेणार होते ना. आणि मग ते भोजन भगवंताने स्वीकारलं. भगवंताने तिथे भोजन स्वीकारलं, दानानुमोदन केलं. आणि दानानुमोदन केल्यानंतर असं म्हणतात की त्याच्याकडे धन दौलत सगळं काही त्याला प्राप्त झालं. राजा त्याच्यावरती खुश झाला. ताई ये बार बार नहीं मिलेगा, बाकी सब कुछ. तर भगवंताला भोजनदान दिल्यामुळे सम्यक संबुद्धाचं मी तुम्हाला त्याच्याबद्दल उपदेश करणार आहे की सम्यक संबुद्धाला दिलेलं भोजनदान, भिक्षू संघाला दिलेलं भोजनदान, एका भिक्खूला दिलेलं भोजनदान, एका श्रद्धावंत उपासकाला दिलेलं भोजनदान, भोजनदानच आहे, दानच आहे, पण त्याचं फळ वेगवेगळं आहे म्हणाले भगवान बुद्ध. त्याच्यात एक दक्षिणा विभंग सुत्त आहे बौद्ध साहित्यामध्ये, मी तुम्हाला शिकवेल ते. त्या दक्षिणा विभंग सुत्तामध्ये 14 प्रकारचे दान सांगितलेले आहेत की त्याचे फळ का वेगवेगळे असतात. संघाला दिलेल्या दानाचं फळ का वेगळं, अर्हत भिक्खूला दिलेल्या दानाचं फळ का वेगळं, एका चिवरधारी भिक्खूला, सिलवान भिक्खूला, विनयधारी भिक्खूला दिलेल्या भोजनदानाचं फळ का वेगळं, एका दुश्शील भिक्खूला चिवरधारीला दिलेल्या दानाचं फळ का वेगळं, एका उपोषधारी उपासकाला दिलेल्या दानाचं फळ का वेगळं, असं वेगवेगळी व्याख्या केलेली आहे. का म्हणून त्याचं ते डेफिनेशन सांगितलेली आहे. तर तुर्तास मी इथे सांगेल की भगवंताला सम्यक संबुद्धाला भोजनदान दिल्यामुळे असं म्हटलेलं आहे की तो धनवान बनला. राजाने त्याला नगरसेठ बनवलं, सावकार बनवलं. खुश होऊन त्याच्यावर सावकार बनल्यानंतर राजाने त्याला काही जमीन दिली, काही एकर. आता त्या काळात जमीन द्यायची, काही एकर जमीन दिली त्याला बक्षीस म्हणून. आणि त्या जमिनीमध्ये घरासाठी खोदकाम सुरू असताना त्याला धन सापडलं. तिथे धन आताही सापडते, धन तेव्हाही सापडत होत. तर धन सापडलं. धन सापडल्यावर त्यानं सांगितलं राजाला की महाराज हे धन सापडले, हे धन तुमचंच आहे. राजानं सांगितलं नाही, ही जमीन तुला दिली ना बक्षीस, आता जमीन तुझी आहे. त्या जमिनीत जर धन सापडले तर त्याचा मालक तूच आहे, मी नाही घेऊ शकत. राजा चांगला होता हो, सगळेच राजे चांगले नसतात सर, आपल खाऊ राजे असतात लय. आताच पाहतो आपण, मलाच मिळू दे म्हणते, कशातून काय काय मिळेल
ते मलाच मिळू दे म्हणते, दुसऱ्याला नाही मिळालं पाहिजे म्हणते, आम्हालाच मिळू द्या, आमचेच पोट भरू द्या म्हणते, फुटेपर्यंत पोट भरू द्या म्हणते. बापा आपल्या देशात असं सुरू आहे सध्या. म्हणून तर मग त्याला मिळालं, तो श्रीमंत झाला. भगवान बुद्धांनी मग त्याला उपदेश केला, अनुमोदन केलं आणि तो श्रीमंत झाला. तर भगवंताने मग एका ठिकाणी सांगितलं की अशा प्रकारे तत्काळ दानाचं फळ मिळते जर सम्यक संबुद्धाला आपण दान पुण्य करतोय. मग ते भोजनदान असो, चिवरदान असो, परिष्काराचं दान असो, भिक्षाटन असो, भिक्षापात्र असो, का अजून शयनासन असो, विहारदान असो, भिक्षुनिवास दान असो, की अजून कोणतं दान असो, भगवान सम्यक संबुद्धाला दिलेल्या दानाचं फळ तत्काळ आहे, संघाला दिलेल्या दानाचं फळ तत्काळ आहे. आणि म्हणून त्याला तत्काळ फळ मिळालं, तो धनवान बनला, श्रीमंत बनला, त्याची श्रद्धा कायम राहिली भिक्षू संघावर. तर मग मी प्रारंभी जे तुम्हाला म्हणालो की 4 प्रकारचे दानदाता आहेत ना, तर कोणते सांगितले होते माहिती आहे काश्यप बुद्धाने? मग की ज्या 4 दानदात्यांचं धम्मदेशन ऐकल्यामुळे तो श्रद्धावान उपासक गावात गेला, नगरामध्ये गेला, सगळ्या लोकांना त्याने संधी दिली आणि महान पुण्याचा भागीदारी बनला. तर का, तर ते थोडक्यात सांगतो तुम्हाला की भगवान म्हणाले पहिला दानदाता कोणता आहे, तर स्वतः काही लोक दान देतात बघा तुम्ही, पण इतरांना प्रोत्साहित करीत नाही. आहेत का नाही आजही असे? स्वतः दान पुण्य करतील पण इतरांना सांगत नाहीत की बा दानाचं फळ असते, हो भगवंताने सांगितलंय तुम्ही पण करा, असं म्हणत नाही. आता त्यांच्या मनात वेगवेगळे विचार असतात. एक तर वाटते आपलंच जावं आपल्यालाच मिळावं पुण्य, आणि दुसरा भाव कोणाला सांगावं तर लोक म्हणतील का तुम्हीच करा जा तिकडे. आणि खरंच म्हणतात बापा आजचे लोक असे म्हणत नाही का, आमचा विश्वास नाही म्हणतात, तुम्हीच करा काय करायचं, म्हणून कोणाला सांगणं नको म्हणून. तर भगवान म्हणाले पहिला दानदाता आहे की स्वतः दान देतो पण इतरांना प्रेरित करत नाही, दान देण्यासाठी प्रोत्साहित करत नाही, उत्साहित करत नाही. भगवंताला विचारलं त्याचं काय फळ आहे की जे स्वतःच दान देतात, पहिला दानदाता आहे ना, इतरांना प्रेरित करत नाही. तर भगवंतानं सांगितलं हे ऐश्वर्य वगैरे जे आहे, धन दौलत श्रीमंती दागदागिने वैभव ज्याला म्हणतो, तर जे फक्त स्वतःच दान देतात आणि इतरांना प्रेरित करत नाहीत, तर ते स्वतः श्रीमंत असतात, वैभव संपन्न असतात, ऐश्वर्य संपन्न असतात, पण त्यांचं गण गोत नातेवाईक वगैरे जे असतात ना, ते कंगाल असतात, गरीब असतात की नाही? आहेत की नाही विचार, आहेत की नाही? आहे ना? अहो खरंच आहे, भगवंताची वाणी आहे ना. बघा तुम्ही, भलेही तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी झालात, तुमचे प्रयत्न केले आहे, पण त्याच्या पाठीमागे कर्म आहेत, पुण्यकर्म आहेत. भगवान म्हणाले की स्वतः श्रीमंत धन दौलत ऐश्वर्य संपन्न असतात पण गण गोत नातेवाईक हे गरीब असतात. हे पहिल्या प्रकारे म्हणजे स्वतः दान देणे इतरांना प्रेरित न करण्याचं हे पहिल्या दानदात्याचं फळ आहे. दुसरा दानदाता जो आहे तो इतरांना प्रेरणा देतो. आजही समाजात असे लोक आहेत बघा, आहे ना, वर्गणी द्या, विहार बांधायचं आहे, फिरतात लोक सगळं. आंबेडकर नगरात येत असेल बापा, नंदनवन कॉलनी तर येत असते, लय लोक येतात असे पावत्या घेऊ. आमच्या तिकडं आता त्या दिवशी कोणी सांगितलं, जालन्यातून कोणीतरी फोन आला मला, म्हणे भंतेजी एक कोणीतरी चिवरधारी का कोणीतरी आहे म्हणे, पावती बुक घेऊन फिरू लागले म्हणे आणि आमचा विहार बांधायचं म्हणे, कुठेतरी द्या आम्हाला दान. मी म्हटलं फोटो पाठवा बाबा, कोण आहे ते पाहू तर द्या. आम्ही तर कुठे गेलो नाही. म्हटलं बा पाहू द्या पावती बुक घेऊन, कोण भगवान बुद्धानं कुठं त्याला शिकवलंय ते पावती बुक घेऊन फिर म्हणून, नाही का. असं मोगमपणे सांगणं एखादं काम सुरू आहे वगैरे तर गोष्ट वेगळी आहे, पण दारावर जाणं, घरी कोण असेल नसेल जाऊन दरवाजा द्या दान सुटे गिरान असं थोडी शिकवलं. तर शिकवलं का असं नाही शिकवलं. आता आम्हाला पण तर लोक दान देतात ना, दान देत नाहीत का? आपलं पण प्रोजेक्ट आहे ना फ्युचरवाला, नाही का. पण याचा अर्थ असा नाही ना दारादारावर जाण घंटी वाजवा द्या दान, असं कुठं शिकवलं? कोणीच मागू नये. मी तर म्हणतो हो मागामागी कोणी शिकवली? बाबासाहेबांना मालामाल बनवलं. आपल्या कॉलनीमध्ये मागच्या वर्षी आपला वर्षावास होता, मी लोकांना इथं पण सांगितलं सर, मी वर्गणीही मागू नका, ज्यांना जाणीव असेल ते येतील आणि देतील ना. आम्ही जिथे राहतो येनाकरा हडकोला औरंगाबादमध्ये अनेक वर्षांपासून पॉम्पलेटवरती आपण छापतो, तुमच्या दारावर जयंती असो, वर्षावास समारोप असो की अजून कोणता कार्यक्रम असो,
बैठक झालेली असते, बैठकीत ठरलेलं असते की एवढी एवढी वर्गणी आहे. पॉम्पलेटवरती आपण सूचना लिहितो की सदरील कार्यक्रमासाठी एवढी एवढी सर्वानुमते वर्गणी ठरली आहे. ती वर्गणी स्वइच्छेनं श्रद्धायुक्त चित्ताने विहारात आणून देणे, जमा करणे. तुमच्या दारावर वर्गणी मागण्यासाठी कोणी येणार नाही आणि जर कोणी आले तर त्यांना वर्गणी देऊ नये अशी तंबी असते सर. मुद्दामून सांगतो. तर असे काही लोक आहेत या जगतामध्ये, इतरांना म्हणतील तुम्ही द्या हो, तुम्ही लय श्रीमंत आहे, तुम्ही द्या हो, तुम्ही तर लय नोकरीला लागले. अशो बापा काही काही लोक सांगतात, भंतीजी म्हणतात, डायरेक्ट गोळीच घालतात आम्हाला. तुम्ही बाबासाहेबांमुळेच लागले ना, तुम्ही एवढे श्रीमंत तुम्ही देत नाही कशन काय 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 काय. आता त्यांना म्हणा बा तुमच्यामुळे लागलो का काय, मग बाबासाहेबांमुळे लागलो कमवतो श्रीमंत झालो, तर खरंच आहे. पण तुमचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये, आणि खरंच काय संबंध आहे, म्हणजे कोणी शहाणपण कसं काय शिकवा आपल्याला. तर मग भगवान म्हणाले की असे जे लोक आहेत की इतरांनाच फक्त प्रेरित करतात की दान दिलं पाहिजे, दान दिलं पाहिजे, तर त्यांना कोणतं कर्मफळ आहे म्हणाले भगवान. ते स्वतः तर कंगाल असतात या जीवनामध्ये, बिलकुल कंगाल, 18 विश्व दारिद्र्य, पण नातेवाईक मात्र मालामाल झालेले असतात. आणि हे जागेवरच उड्या मारते, हे भिकच मागत राहते. खरं आहे खोटं आहे सर? अहो खरंच आहे, हे जागेवरच आहे, पाय आपटू घेते. नातेवाईकाचं नाव काढलं की 2 नंबरचा पैसा आहे म्हणून त्याचा. कांबळे साहेबाचं 2 नंबरचा पैसा आहे, सोनवणे 2 नंबरचा पैसा, त्याचं काय खरं आहे म्हणते, शाळा आहे म्हणते, त्याला लय पैसा कमी याचं. अरे बापू तू याच्यामुळं तर जागेवर राहिला, याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, याला नाव ठेव, त्याच्यामुळं जागेवर पाय खुरूच बेजार आहे तू. काय मिळेल तुला, कसंच मिळेल. अरे पुण्य भाव पाहिजे हो मनामध्ये. भगवंतानं सांगितलं ना पुण्य भाव पाहिजे. कशासाठी म्हणाले भगवान, पुन्हा पुन्हा पुण्य कर्म करा, घाई करा म्हणाले भगवान बुद्ध. समजते तुम्हाला? तर दुसऱ्या प्रकारचा दानदाता कसा आहे, इतरांना प्रेरित करतो, स्वतः देत नाही. आणि म्हणून तो जेव्हा मनुष्य म्हणून जन्माला आलेला असतो तेव्हा स्वतः तो गरीब असतो, निर्धन असतो, पण त्याचे नातेवाईक धनवान असतात, ऐश्वर्य संपन्न असतात. आणि मग गरीब असतो तर असतोच, पुण्यकर्मावर विश्वास नसतो, दानावर विश्वास नसतो, धम्मावर विश्वास नसतो, ध्यानावर विश्वास नसतो. मग दारू पी, तंबाखू खाय, ह्याच्यासोबत भांडण, बायकोसोबत भांडण, पोर वनवासी, आणि सारं आत्ताय बीक अंधारातच आणि भविष्य अंधारातच. आणि म्हणून दुसऱ्या प्रकारचा असा. समजते ना तुम्हाला? खीर खाल्ली ना सर्वांनी? तिसऱ्या प्रकारचा सांगतो तुम्हाला. भगवान म्हणाले तिसऱ्या प्रकारचा दानदाता आहे या जगतामध्ये की जो स्वतः दान पुण्य करतो आणि इतरांनाही प्रेरित करतो. जसा ही तुम्हाला संदर्भ हा जो देतोय ना मी, तर तो दानदाता तसा आहे. स्वतः पण दान पुण्य करतोय आणि इतरांना पण प्रेरित करतोय. विहारात येण्यासाठी, ध्यानाला जाण्यासाठी, शील पालन करण्यासाठी, उपवास पालन करण्यासाठी, पंचशील पालन करण्यासाठी, नाही का, संयमानं राहण्यासाठी. असे लोक आहेत ना? आहेत ना, बिलकुल आहेत. स्वतः पण चांगले बनले की इतरांना पण म्हणतील हे प्रवचन ऐक बरं. आता चालू आहे आपलं हे दी ग्रेट हॅपीनेस. भंतीजी यांना पाठवतो म्हणते, त्यांना पाठवतो म्हणते, यांना पाठवतो, त्यांना पाठवतो. भंतीजी लय बदल झाला म्हणते, त्यांच्यात भांडण सुरू होते म्हणते, आणि हाच नेमका विषय होता म्हणते, तुम्ही त्याच्यावर बोलले, तोच पाठवलं, डोळेच उघडले म्हणते त्यांचे. आणि खरंच बदल होत आहे लोकांमध्ये, सकारात्मक बदल होत आहे आता आपण पाहतोय. तर म्हणून तिसऱ्या प्रकारचा जो दानदाता आहे, स्वतः दान पुण्य करतो, इतरांना पण प्रेरित करतो. तर भगवान म्हणाले असे काही या जगतात लोक आहेत की स्वतः पण ऐश्वर्य संपन्न आहेत, धनवान आहेत, आणि त्यांचे नातेवाईक सुद्धा धनवान आहेत. बघा आहेत का नाही? सगळेच्या सगळे उच्च कुळामध्ये जन्म होतो बघा, कोणाचा तरी उच्च कुळामध्ये जन्म होतो, श्रीमंत घरामध्ये जन्म होतो. सारे नातेवाईक, प्राध्यापक तर प्राध्यापक, डॉक्टर तर डॉक्टरच, इंजिनियर तर इंजिनियरच, पोरगई बी इंजिनियर, पोरगी इंजिनियर, बाप इंजिनियर, माय इंजिनियर, बापा सारे चुलतेन पुतनेन, शिक्षकन शिक्षिका, सारी खानदान बापा. आहे का नाही? सगळे नातेवाईक हो. काही काही ठिकाणी जातो ना आम्ही, पाहतो ना, सगळे डॉक्टर तर डॉक्टरचीच रांग, आणि सगळ्याच म्हणजे स्पेशालिटी असते ना त्याच्यामध्ये. तर सगळे कोणते हार्टवालेन, कोणते ब्रेनवालेन, कोणते पोटवालेन, कोणते दातवालेन, तर कोणते कशावाले नाहीत का?
बापा आहेत ना. तर भगवान म्हणाले की काही लोक असे आहेत की जे स्वतः देतात, इतरांना प्रेरित करतात. खरोखर ते अशा कुळामध्ये वंशामध्ये जन्माला येतात की स्वतः पण श्रीमंत आणि नातेवाईक गणगोत पण श्रीमंत. चौथा आणि शेवटचा प्रकार सांगितला. भगवान म्हणाले असे काही लोक आहेत ना स्वतः दान पुण्य करतात, ना इतरांना प्रेरणा तर देतच नाहीत, पण अडकाठी मात्र आणतात. ते भंतेजीला अरे तुका डोक्यावर परिणाम झाला का म्हणते तुझ्या? भिकाऱ्याला दे म्हणते पण त्यांना देऊ नको म्हणते. इकडं दुसऱ्या धार्मिक स्थळाला दे म्हणते पण विहाराला नको देऊ म्हणते. तो अध्यक्ष आहे म्हणते, तिथे ती अध्यक्ष आहे म्हणते, तो सेक्रेटरी आहे, त्यांच्या हातात कारभार आहे म्हणते, तिथं देऊ नको म्हणते. म्हणतात का नाही? काय सर बापा होच म्हणू शकता तुम्ही. खरंच आहेत असे लोक का नाही कसं म्हणता तुम्ही? स्वतः देत नाहीत तर देतच नाही, पण इतरांना पण देऊ देत नाहीत लोक, पुण्यकर्म करू देत नाहीत लोक, रोखतात लोक. पुण्यकर्म विहारात जाण्यापासून रोखणारे लोक आजही आहेत. ध्यानाला जाणाऱ्या लोकांना रोखणारे लोक आजही आहेत. उपोषित पंचशील पालन करणाऱ्या लोकांना रोखणारे लोक आजही आहेत. भंतेजीला भिक्षू संघाला भोजनदान देण्याची इच्छा निर्माण करणाऱ्या लोकांनाही रोखणारे लोक आजही आहेत का नाही? भंतेजींना बोलवतो म्हणून सांगाव फक्त. कशाला बोलवता म्हणते? तुम्हाला माहीत आहे का म्हणते? पंख पडला की कावळा पडला म्हणते, तुम्हाला माहीत आहे का म्हणते? ते असेच असतात म्हणते, ते तसेच असतात म्हणते. यानं तेच चष्मा घातलाय लहानपणापासून, यानं याचा चष्माच बदलला नाही, हिनं याचा चष्माच बदलला नाही आणि दुसऱ्याला नाव ठेवते. आहे का नाही असे? म्हणून भगवान बुद्ध म्हणाले हे 4 प्रकारचे दानदाता आहेत आणि 4 प्रकारचे त्याचे फळ आहे. स्वतः कंगाल आणि नातेवाईक कंगालच कंगाल, सारे निर्धनच निर्धन. आणि म्हणते याला नाव ठेवते, मग त्याला नाव ठेवते म्हणते. त्यांच्यासमोर कोण म्हणावं मग हे फार चांगले, ते फार चांगले, हे फार श्रीमंत, नाकच मुरडत राहते. नाही नाही म्हणते 2 नंबरचे कमवले म्हणते, त्याने 3 नंबरचे कमवले म्हणते. असे लोक आहेत. म्हणून भगवंताने किती प्रकारचे दानदाता सांगितले? वैशिष्ट्यपूर्ण 4 प्रकारचे दानदाता या संसारामध्ये आहेत आणि त्याचे फळही त्यांना 4 प्रकाराने मिळतात. तर हे काश्यप बुद्धांनी केलेला उपदेश आहे. आपल्या गौतम बुद्धांनी हा उपदेश सांगितलेला आहे. वाराणसी नगरीमध्ये केलेला हा उपदेश आहे. आज आपल्या कांबळे परिवाराने, कांबळे साहेबांनी सुंदर असं हे भोजनदान दिलंय. बुद्ध विहाराशी ते संबंधित आहेत, ऑफिसर होते, रिटायरमेंट नंतर आणि अगोदरही आपल्या विहारासोबत, आपल्या धम्मदीप बुद्ध विहारासोबत त्यांचा संपूर्ण परिवार जोडलेला आहे. असे फार कमी लोक आहेत की ते ऑफिसर असताना रिटायरमेंट नंतर धार्मिक क्षेत्रामध्ये जोडलेले आहेत. परवाला आम्ही वर्धेला गेलो होतो, तुम्ही पाहत असाल तर प्रचंड गर्दी होती. दूर दूर वरून लोक आले होते, अधिकारी लोक आले होते, ऑफिसर लोक आले होते, रिटायर्ड झालेले लोकही आले होते. आपले तायडे म्हणून साहेब एक बिडू आहेत, एक शिक्षक आहेत रामटेके, आम्हाला ते आंबोड्याला घेऊन गेले. आंबोड्याला आपले शिलानंद भंतेजी असतात. सुंदर असं काम आहे भंतेजींचं. आपल्या बरेच भंतेजी खूप चांगलं काम करतात बघा. त्यांना प्रोत्साहन देण्याची, त्यांना दान पुण्य करण्याची, सहकार्य करण्याची गरज आहे. तर ते सांगत होते भंतेजी आमचं पूर्ण उर्वरित आयुष्य आम्ही धम्मकार्यासाठी लावलेलं आहे. लोक आम्हाला नाव ठेवू की काहीही करू, लोक लय खेकड्याच्या प्रवृत्तीचे आहेत म्हणे आपल्या समाजात. मी म्हटलं सर आम्हाला माहिती आहे, आम्ही त्यांना गोळ्या घालत असतो प्रवचनाच्या माध्यमातून, तुम्हीच काय सांगता आम्हाले, म्हणून तर बोलतो आम्ही. असं नाहीत का खेकडा प्रवृत्तीचे लोक? तर ते म्हणे भंतेजी आम्हाला कोणी काहीही बोलो आणि काही म्हणू, पण आम्ही हा मार्ग आता सोडणार नाही. म्हणून कांबळे सर असतील किंवा सगळेच, नागटिळक सर आहे, सिरसाट सर आहे, आता सगळेच भरपूर जण आहेत. हे धार्मिक क्षेत्र त्यांनी निवडले. आपलं महिला मंडळ आहेत, सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत. आपण
विहाराशी संबंधित आहात, कायमस्वरूपी आपली धार्मिकता आपण जपली पाहिजे आणि परिवारालाही सांभाळलं पाहिजे, धार्मिकताही जपली पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केली, धम्मरथाच्या 4 चाकांपैकी तुम्ही 2 चाकं आहेत, उपासक आणि उपासिका. धम्मप्रचारासाठी तुम्ही सहकार्य सपोर्टर असले पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे, अशी बाबासाहेबांची मनीषा होती. आणि निश्चितपणे आज आपला कांबळे परिवार त्यापैकी एक आहे. म्हणून त्यांची दुर्दम्य इच्छा होती भंतेजींनी आमच्या घरी यावे. आज तो अवसर आम्हाला प्राप्त झाला. आपण सर्वांनी आम्हाला आतापर्यंत ऐकून घेतलं. ही धम्माची देशना, बुद्धाची देशना आहे. तुम्हा सर्वांच्या हित सुखासाठी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे या धम्मदेशनेला आपण मनावर घ्याल, आपल्या चित्तामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रति श्रद्धा निर्माण कराल, निर्माण झालेली श्रद्धा वृद्धिंगत कराल आणि त्याद्वारे पुण्यकर्म करून आपल्या जीवनाला यशस्वी सुखकर बनवाल, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतो सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.